सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये। कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी परिसरात उसने पैसे घेतल्याच्या रागावरून तरुणाचा खून करण्याची घटना 3 एप्रिल रोजी घडली होती। दारूची पार्टी सुरू असतानाच उसने पैशावरून वाद होऊन 6 जणांच्या टोळक्याने 25 वर्षीय तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी परिसरात घडली होती। या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर घटनेचा समांतर तपास कोळसेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे शाखा करत होती। यावेळी या घटनेतील संशयित इसम हे कल्याण पूर्वेतील सूचक नाका परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार मिथुन राठोड यांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण, पोलीस हवालदार दत्ताराम भोसले, विनोद चन्ने, गुरुनाथ जरग यांनी सदर ठिकाणी सापळा रचत रुपेश कांबळे, मोहन बनसोडे आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे या घटनेसंदर्भात अधिक तपास केला असता त्यांनी उधारीच्या पैशाच्या वादातून सूरज हिलम याला लाकडी दांडाने मारहाण करत जीवे मारले असल्याची कबूल केले आहे। तसेच या तिघांना पुढील कारवाईसाठी कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कल्याणच्या जागेवरून महायुतीत धुसमूस चालू होती। भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला होता। विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नव्हती। दरम्यान या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। कल्याणच्या जागेवर श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील असं फडणवीस म्हणाले आहेत। फडणवीसांच्या या घोषणेमुळे आता भाजपाचे कल्याणचे स्थानिक नेतृत्व काय निर्णय होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करताच कल्याण लोकसभा मतदारसंघातील लढत निश्चित झाली आहे। श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर राणे यांच्यामध्ये थेट सामना होणार आहे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर ठाकरेंकडून वैशाली दरेकर यांना तिकीट देण्यात आले आहे। या लढतीकडे मुंबईसह राज्याचं लक्ष लागलंय, त्याला कारणही तसंच आहे। एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर श्रीकांत शिंदेंविरोधात उद्धव ठाकरे कुणाला तिकीट देणार याची उत्सुकता तर होतीच, पण श्रीकांत शिंदे यांना स्थानिक भाजप नेत्यांकडूनही जोरदार विरोध होता। कल्याणची जागा श्रीकांत शिंदेंना दिल्यास भाजपाचा एकही कार्यकर्ता प्रचारात उतरणार नाही असा ठराव भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या कार्यालयात मंजूर झाला। पण आता श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारी जाहीर झाली। युती धर्म पाळून कट्टर विरोधक श्रीकांत शिंदेंसाठी गणपत गायकवाड कायम करणार का की वेगळी भूमिका घेणार? देवेंद्र फडणवीस गणपत गायकवाड यांची समजूत काढणार का हे थोड्याच दिवसात स्पष्ट होईल। कल्याण आणि ठाणे या 2 जागांसाठी भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। अशातच देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणची जागा शिवसेनेस असल्याची घोषणा केली आहे। सोबतच श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे आमदार असणार असल्याचे सुद्धा स्पष्ट केलं आहे। मात्र कल्याणचा निर्णय झाला असताना ठाणे लोकसभा मतदारसंघ कुणाकडे जाणार या बाबतीत अजूनही स्पष्ट झाले नाही। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे मतदारसंघासाठी भाजप प्रचंड आग्रही आहे। महायुतीमध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ अखेर शिंदे गटाचंच असणार असून पालकमंत्री संदीपान भुमरे यांनाच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे। मात्र उमेदवारी जाहीर करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर एक अडचण निर्माण झाली असल्याची चर्चा आहे। कारण संदीपान भुमरे यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असून पण याच वेळी त्यांचा बालेकिल्ला म्हणजे पैठण विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येते। सह्याद्री बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा
आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढील बातम्या. आगामी लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रशासन व्यस्त असताना बुलढाण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुलढाणा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ब्रिटिशकालीन अध्यापक महाविद्यालयाच्या वसतिगृहाची इमारत अज्ञात इसमाने जमीनदस्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे ही इमारत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असताना हा प्रकार घडला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या व्यक्तींचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. आर्णी येथून प्रस्तुतीसाठी महिलेला घेऊन यवतमाळकडे येत असलेल्या रुग्णवाहिकेने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आर्णी महामार्गावरील गुरुद्वारा परिसरात सकाळी 11:30च्या सुमारास घडली. रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान राखत स्वतःसह रुग्णवाहिकेत असलेल्या गर्भवती महिलेसह इतर दोघांनाही तातडीने बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला असून यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या भीषण आगीच्या लोटात काही मिनिटातच रुग्णवाहिका अक्षरशः जळून खाक झाली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहे. अशातच काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी सांगली काँग्रेसचीच आहे, हा गड लढवायचा आणि जिंकायचा असंही म्हटलं आहे. सांगली ही काँग्रेसचीच असून ती आपण सोडायची नाही असं विशाल पाटील यांनी म्हटलंय. सध्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. अशातच विविध राजकीय घडामोडींना वेग आलाय. इंदापूर तालुक्यातील सोनई ग्रुपचे सर्वेसर्वा असलेल्या माने कुटुंबियांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. ही भेट नेमकी का घेतली होती हे अद्याप समजलं नाही. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माने कुटुंबीय हे शरद पवार साहेबांचे कट्टर समर्थक राहिले आहे. त्यांना आता जरी विचारलं तरी ते पवार साहेबच म्हणतील. पण आता वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर प्रेशर येत असल्याचं जयंत पाटील म्हणाले. अजित पवार यांचे कट्टर समर्थक माजी आमदार विलास लांडे नाराज नाही असा दावा शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांनी केला आहे. शिरूर लोकसभेसाठी विलास लांडे हे इच्छुक होते, मात्र त्यांना डावलण्यात आल्यापासून ते प्रचारात फारसे सक्रिय दिसत नाहीत. म्हणूनच कदाचित आढळरावांनी लांडेंची भेट घेतली. या भेटीनंतर आढळरावांनी लांडे नाराज नसल्याचं म्हटलंय. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.